ब्युटी फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मस्तपैकी सिंपल सलवार कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत। ते नवीन शिकणारे विद्यार्थी असतात त्यांना पण सहज जाईल असे मेजरमेंट आहे। तर मेजरमेंट तुम्हाला मी सांगणार आहे आणि लहान मुलांना पण किती माप घेतात हे सुद्धा सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटी असं नाही, पण मी कधी म्हणजे मीडियममध्ये पण सांगू शकते, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर सुरू करू। इथे 2 मीटर कपडा घेतला आहे आणि तो कपडा कशा पद्धतीत ठेवला आहे बघा, पूर्ण पसरून ठेवला आहे। आता याला मी रुंदीत घडी घालते। रुंदीत घडी घातल्यावर उंचीत पण घडी घालायची अशा पद्धतीत, जशी मी फोल्ड करते त्याप्रमाणे, आणि व्यवस्थित एकसारखा ठेवायचा। आता ओपन बाजू आहे ती माझ्या अपोजिटला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे। अशा पद्धतीत हा कपडा तुम्हाला ठेवायचा आहे सलवार कमीजसाठी। आता इथे सलवारचं मेजरमेंट 40 साईज आहे, उंची बैठक घेर होता, हिप राऊंड 45, उंची 40 घेतली आहे। आता आपण मेजर टेप कशा पद्धतीत ठेवतो ते पाहायचं आहे तुम्हाला। 7 इंच वरती, म्हणजे जी की आपण नेफापट्टी लावतो ती 7 इंचाची 7 इंच सोडून मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। तर इथे माझी पूर्ण उंची 40 इंच, पूर्ण उंची 40 इंच आहे सलवारची। तर मी इथे सलवार 40 इंचावर टिक करते आणि 40 अधिक 1 41, म्हणजे तुम्ही काहीही शिवत असाल तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची। आता इथं मी जिथे उंची संपते तिथे बॉटमची लाईन आखून घेते, तो आपला असेल तळघेर, ठीक आहे। आता इथे आपली हिप घेर, आता आपला किस्तक उंची असते, ती किस्तक उंची आपली 15 इंचावर आली होती, म्हणजेच आसन जो आहे तो 15 वर आला होता। मग 15 अधिक 1 16, म्हणजे 16 इंचावर मी मार्किंग करून घेते। म्हणजे मी टेप कशा पद्धतीत पकडली तुम्हाला माहिती आहे। आता 16 इंचावर मार्किंग करायची, पण ती आपल्या साईडला नाही, अपोजिटला, म्हणजे जिथे सुट्टे पदर असतात त्या साईडला, आलं लक्षात? याला आपण काय म्हणतो, किस्तक उंची किंवा आसन। आता ह्या तळघेर होता आपला 7 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड केलं आणि 8 इंचावर मार्किंग करून घेतली। आता ही जी किस्तक उंचीची लाईन काढली होती आडवी, तिथून आपल्याला 3.5 किंवा 4 इंच तुम्ही घ्या, जर साईज मोठी असेल तर 4 इंचावर घ्या। इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केली। जर तुमचा हिप गेअर 50पेक्षा 50-55 असेल तर तुम्ही 4-4.5 इंच किस्तक उंची लाईन घ्यायची आहे, ठीक आहे, आडवी रेषा। आता बॉटम आणि किस्तकची लाईन मी अशी जॉईंट करून घेते। आता इथून पूर्णपणे शेप द्यायचा, जे आकार काढायचा किस्तक लाईनकडनं, आणि इथे आपली जी कंबर रेषा आहे ती पूर्ण आहे तशीच ठेवायची। तिथे आपल्या चुन्या येणार आहे, जे की आपण सलवारला चुन्या ठेवणार आहोत त्याप्रमाणे, बाकी हॅज इट इट। आता कटिंग करून घेऊया। इथे मी कटिंग करून घेतलं आहे। आता आपल्याला नेफा उंची, जिथे आपण 7 इंच सोडलं होतं मेजर टेप, ती नेफा काढायचा आहे। आता आपल्याला 7 इंच सोडलं, ती 7 इंच इथे घ्यायचे। आता नेफा उंची तुम्हाला सांगते, नेफा उंचीसाठी किती इंच घ्यायचं। हिप तुमची किती आहे, हिप किती आहे 45, 45 भागिले 4 करायचा, म्हणजे हिपचा 4था भाग करायचा, जेवढा येतो, म्हणजे रुंदीचं सांगते। उंचीला 7 अधिक 2 घ्यायचे, सगळीकडे 7 अधिक 2 घ्यायचा, पुढे आणि पाठी, म्हणजे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला बरोबर घ्यायचं। आता रुंदी सांगते, हिपचा 4था भाग घ्यायचा, तुमचा जेवढी काही हिप घेर असेल, म्हणजे 40 45 46 जेवढा असेल त्याचा 4था भाग काढायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचा। आता माझा 4था भाग आला आहे 11.25,
त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड केलं. 13.25 इथं मार्किंग करून घेतलं. तुम्ही पण असंच मेजरमेंट टाकायचं आहे मोठ्यांसाठी. आता लहानांसाठी मी सांगणार आहे पुढे. तर इथे 11.25 अधिक 2 13.25 मग 13.25 असं आपण रुंदीला माप घ्यायचं आणि उंचीला 9 इंच अशा पद्धतीत नेफा कट करून घ्यायचा. मेजरमेंट चुकता कामा नये, त्यामुळे आपली सलवार वर खाली होऊ शकते. ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचं. आता इथं कटिंग करून घेते. जेवढं तुम्ही लाईन आखली त्या पद्धतीत कटिंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता इथं कटिंग करून घेतलं आहे. आता ओपन करते, म्हणजे आपले 4 सुट्टे 2 पार्ट तयार होतील. अशा पद्धतीत 2 पार्ट तयार होतील. जर तुमच्याकडे खूपच कपडा उरला असेल तर अशा पद्धतीत कट करायचं, आणि जर उरला नसेल तर तुम्ही जे कटिंग करता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीत करायचं ते जॉईंट मारून. तर आता हे मी पूर्ण नेफापट्टी ते तयार केली आणि आपण सलवार कट केली होती ती अशा पद्धतीत इथं तुम्हाला दाखवते कशा पद्धतीत इथं केलं. आता आपण स्टिचिंग करू. स्टिचिंग करताना सुरुवातीला नेफापट्टीचं काम उरकून घ्यायचं. आता नेफापट्टीचं मी तुम्हाला सांगते. नेफापट्टी आपण घेतली होती उंचीला 9 इंच आणि रुंदीला घेतली होती 13.25. ठीक आहे. आता ही एकावर एक अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे 4 फोल्ड करायचे. हे 2 झाले, 2 झाले. त्याचं सेंटर काढून घ्यायचं आधी चॉक मारून, आणि पुन्हा अजून एक फोल्ड करायचं. ठीक आहे. आता जे 2 अलग अलग पार्ट होते ते आता जॉईंट करून घेऊया आपण. आता जॉईंट पूर्ण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली होती ना, मग अर्धा इंच शिलाई मार्जिन करून पूर्ण रेषा आखून घेऊया. अशा पद्धतीत पूर्ण शिलाई करून घेऊया. आणि डबल टिप मारायची आहे, जेणेकरून उसवायला नको, म्हणून आपण इथं डबल टिप मारून घेऊया. डबल टिप अशा पद्धतीत मारायची की ती बाहेर दिसता कामा नये. आता दुसऱ्या साईडला मी तुम्हाला सांगते, 1 इंच किंवा 1.5 इंच रेषा आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत डबल टिप मारून परत आपली पट्टी उचलायची, आणि दाब पट्टी असते ती उचलायची, पॅडल असतं तर उचलायचं मशीनचं, आणि सरळ शिलाई आखून घ्यायची. कारण का तर आपल्याला तिथे नाडी ओवायची असते. तेवढा आपण पार्ट शिवून नाही घेतला 1 इंचाचा, तो अशा पद्धतीत आपल्याला दिसेल. ठीक आहे. आता जशी आपण नाडी घालण्यासाठी करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. त्याच्या आधी मी एक डबल शिलाई मारते. आता हे दोन्ही अशा पद्धतीत उघडायचे, म्हणजे सेंटरला धरून, जिथे तुम्ही शिलाई मारली तिथे धरून उघडायचं, आणि नाडी जिथे तुम्ही 1 इंच सोडलं होतं म्हणजे मध्येच त्या साईडला नाडी करून घ्यायची. पण त्याच्या आधी असे डबल फोल्ड मारून नॉच आखून घेऊया, कारण आपल्याला प्लेट्स घालायच्या असतात. प्लेट्स घालण्यासाठी मी ते नॉच आखून घेतल्या. व्यवस्थित आखून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल जे कुठे आपण पॉईंट केला आहे ते. ठीक आहे. आता जिथे सेंटर आहे तिथे आपण खडूने नॉच करणार. तुम्हाला डबल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुम्हाला समजणार नाही पहिल्याच प्रत्यक्षदर्शी, त्यामुळे. आता जिथे मी नॉच केलं तिथे आपल्या प्लेट्स येणार. कुठच्या येणार? ह्याच्या नाही, नेफापट्टीच्या नाही, आपण जी सलवार कटिंग केली त्याची येणार. ओके. पण आता आपण नाडीसाठी शिलाई मारून घेणार आहोत 1 इंचाची फोल्ड करून. नाडीसाठी अशी शिलाई मारणार आहोत, म्हणजे तुम्ही नाडी जी घालता ना त्याच्यासाठी. नेफापट्टी आहे आपली, लक्षात असू द्या.
अशा पद्धतीत हे नाडीचं तयार करून घ्यायचं, नाडी घालण्यासाठीच. आणि जिथे मार्किंग केली आहे तिथे दिसत नसेल तर आणखी मोठी मार्किंग करून घ्यायची. पण डोंट वरी, आपण खालच्या साईडनं केलेली आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येईल म्हणून सांगते. दोन्ही बाजूने करून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. गोलाकार शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला एकदा समजणार नाही, दोनदा समजेल. म्हणजे कसं शिलाई करताना सिंपल सलवार आपण याची शिलाई तर 300-350 घेतो. तुम्ही जर घरी शिकाल, तुमची मशीन असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की शिवा. त्याच्या आधी मी ह्याचा काय ते टॉपचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो पण पाहून घ्या. त्याची लिंक मी देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपली ही पूर्ण नेपापट्टी तयार झाली. आता आपण सलवार स्टिच करूया. कशा पद्धतीत स्टिच करायची ते तुम्हाला सांगणार आहे. आपले जे नॉच पुसट झालेले त्याच्यामुळे ते मी पुन्हा आखून घेतले. आता जी पट्टी होती ना, सलवारचे जे किस्ता गुंचीचे पार्ट होते ते एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे. नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. खाली ठेवून अर्धा इंचावर शिलाई किंवा पाऊण इंचावर शिलाई मारून घ्यायची किस्ता गुंचीची. ह्याला कळी वगैरे जोडण्याची बिन कळ्याचा सलवार आहे हा. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे मी दाखवला आहे ठेवून. कळ्या किस्ता गुंची जॉईंट करून घेतली. आता सेंटर घ्यायचा आणि अशा पद्धतीत ओपन करायचं आणि असं ठेवायचं. बघा कशा पद्धतीत ठेवलं आहे. आता जो रेडी झालेला नेपापट्टीचा पार्ट होता तो आपण आता त्याच्यावरती ठेवणार आहोत. हे बघा इथे मी ठेवून घेतलं आहे. आता तुम्हाला दाखवते. आता याच्यासाठी आपल्याला पिन्स, बॉल पिन्स असतात त्याची गरज भासणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. नाहीतर मी मशीनवर तुम्हाला डायरेक्टली दाखवलं असतं तर समजलं नसतं. आता इथं मी बॉल्स पिन्सचा वापर करणार आहे. हे बघा आता हा मी बॅक पार्ट आहे तो एकावर एक चुन्या करून पिन लावून घेतली. लक्षात ठेवा मी कशा पद्धतीत ठेवलं आहे ते. आपल्या सलवारची जी बाजू आहे ती उलटी आहे लक्षात ठेवा. आणि ह्याची बाजू नेफाची पण उलटच आहे लक्षात ठेवा. नाहीतर उलट सुलट शिवाल. मी जे सांगते ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे पूर्ण पिन्स लावून घेणार. पाठच्या भागाला आपण 2च कळ्या जॉईंट करणार आहोत. आता बाकीचं फ्रंटला. आता इथे मी जरा बॅक असं वरती करून घेते आणि फ्रंट आहे तो तुम्हाला दाखवते. फ्रंट आपला खालच्या साईडला आहे. आता फ्रंटचा नेफापट्टीच्या फ्रंटचा भाग आणि सलवारच्या फ्रंटचा भाग आपल्याला जॉईंट करायचा आहे. मग पण मी कशा पद्धतीत ठेवलं आहे ते तुम्हाला दिसत असेल. जिथे जॉईंट आहे तिथेच जॉईंट द्यायचा. नेफाचा जॉईंट आला पाहिजे लक्षात ठेवा. आता इथे मी अशा पद्धतीत टाचण्या लावून घेणार आहे आणि उलटं करणार म्हणजे आपल्याला सोपं पडेल. हे बघा आता मी सलवारची उलटीच साईड आहे लक्षात ठेवा. सरळ केली नाही आहे, उलटच आहे म्हणजे उलट साईड आहे, सुलट नाही. आता मी प्रत्येक जे निऱ्या आहेत जेवढे आपण नॉच केल्या होत्या तेवढ्या निऱ्या इथे भागवून घ्यायच्या फ्रंट साईडला किंवा तुम्ही अपोजिट साईडला पण घेऊ शकता. थोड्या निऱ्या अपोजिट, थोड्या निऱ्या फ्रंट, पण काही हरकत नाही. फ्रंटला जास्त लुक छान वाटतो निऱ्यांचा प्लेट्सच्या. त्यामुळे जेवढ्या प्लेट्स येतील तेवढ्या तुम्ही ह्या साईडला आणि त्या साईडला जिरवून घ्यायच्या. अशा पद्धतीत मी इथे
टाचणी पिन्स लावते. तुम्हाला पण ह्या पिन्सची गरज भासणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे पिन्स असतील तर बरं होईल. नाहीतर तुम्ही सुई दोऱ्याने शिवू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर सुई दोरा घेऊन शिवू शकता. जर टाचण्या नसतील तर अशा पद्धतीत ह्या एका पुढे एक अशा प्लेट्स मी इथे ठेवते. म्हणजे पिनने जॉईन करून घेते प्लेट्स. म्हणजे प्लेट्सची तोंड बघा कशा पद्धतीत आहेत, एक समोरच्या समोर साईडला आहेत. जसं मी पिन्स लावून घेते आहे त्या पद्धतीतच तुम्हाला पिन लावायचे आहेत आणि त्या पद्धतीतच शिलाई मारून घ्यायची आहे. मी आता का दाखवत आहे तुम्हाला, कारण शिलाई करताना तुमच्या लक्षात येणार नाही यासाठी. आता जेवढ्या मी पिन्स लावते तेवढ्या शिलाई करताना काढून घ्यायच्या. अगदी व्यवस्थित जॉईन करायचं. बॅक साईडला थोडे राहिल्या होत्या पिन्स लावायच्या, त्या पण इथे लावून घेते. व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि जशा मी जॉईन केल्या ना त्या पद्धतीत मशीनवर जॉईन करून घ्यायचं. सिंपल सलवार, बोलायलाही सिंपल आहे, साधी आहे आणि शिवायलासुद्धा साधं आहे, सोपं आहे. त्यामुळे सहज अधिक समजेल याप्रमाणे मी तुम्हाला वर्णन करून दाखवलं आहे. माझा व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भविष्यात येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता हे जे आहे ते जसे मी पिन्स लावले होत्या त्या एक एक पिन्स काढून शिलाई मारून घेते. त्यामुळे तुम्हाला जे तुमचं लक्ष असेलच कशा पद्धतीत स्टिच करत आहे. प्रथमतः मी बॅक साईड घेतली आहे, फ्रंट साईड घेतली आहे आणि फ्रंट साईडच्या इथे जॉईन करत आहे. जशा निऱ्या होत्या त्या पद्धतीत आपण इथे पिन्स काढते आहे. बघा बाजूला दिसत असतील पिन्स आणि त्या पद्धतीत मी इथे शिलाई करून दाखवत आहे. प्रत्येक प्लेट्स हे व्यवस्थित ज्याप्रमाणे टाचण्या मारल्या त्या पद्धतीत तुम्हाला इथं जॉईन करून घ्यायचे. आता मी बघा टाचण्या कशा काढते आहे, तशाच थोड्या जेव्हा स्टिच करणार तेव्हा टाचण्या काढायच्या आहेत, एकदम काढायचे नाही. त्यामुळे तुम्हाला समजणार नाही. जसे तुम्ही सुई तुमची येते त्याप्रमाणे टाचणी काढून तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. प्लेट्स जॉईन करून घ्यायच्या आहे नेफापट्टीला. आपण दाखवल्याप्रमाणे प्लेट्स जशा होत्या तशाच जॉईन करायच्या, उलटसुलट जॉईन करायच्या नाही. हे बघा आता एक टाचणी काढते आणि शिलाई मारून घेते. अशा पद्धतीत तुम्हाला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन पकडूनच शिलाई मारायची, कमी मारायची नाही. तर काय होते, अर्धा इंचाची शिलाई मारल्यामुळे तुम्हाला तर हे होतं, बरं पडतं, फिलिंग कम्फर्ट वाटतं. आणि जर शॉर्ट मारलात तर तुम्हाला शॉर्ट म्हणजे पाव इंचाची मारलात तर प्रॉब्लेम होतो. मग नंतर बसताना उठताना फाटलं वगैरे तर प्रॉब्लेम होईल. अशा पद्धतीत गोलाकार शिलाई मारून घ्यायची आणि सगळ्या पिन्स काढून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला त्या टोचू नये कुठेतरी राहिली वगैरे. तर अशा पद्धतीत इथं मी तुम्हाला दाखवते आहे. व्यवस्थित प्लेट्स कशा समोरासमोर आले आहेत बघा आणि व्यवस्थित स्टिचिंग केलं आहे. आता इथं आपण बॉटम पट्टी लावणार आहोत. बॉटम पट्टी इथे कॅनव्हास घेतला आहे. बॉटम जी कॉलरला तुम्ही यूज करता ती कॅनव्हास इथे आपण घेतलेली आहे. ठीक आहे. आता जी कॅनव्हास आपण घेतली आहे ती प्लॅस्टिकची आहे. प्लॅस्टिक म्हणजे थोडा कपडा आहे पण प्लॅस्टिकसारखी आहे. कापडाची यूज केली तर ती धुताना प्रॉब्लेम होतो आणि धुतली की आकसल्यासारखा होतो आपला बॉटम. तर इथे आपण त्याच पद्धतीत तेवढ्याच उंचीची, आता 7 इंच आपली बॉटम पट्टी होती, तर त्याच उंचीची मी इथे कॅनव्हास घेतला आहे आणि उंचीला 2 इंच ॲड करून 9 इंच आणि रुंदीला 3-3.5 इंच रुंदीला घेतला आहे कपडा. ठीक आहे. अशा पद्धतीत कपडा आणि बॉटम हे कॅनव्हास पट्टी जॉईन करून घ्यायची जशी मी दाखवते. ठीक आहे. आता पूर्ण, कारण ही आपली चिटकवायची पट्टी नाही आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण शिलाई मारून घ्यायची. त्याच्यामुळे शिलाई मारल्यामुळे काय होतं, आपली लॉव होते बॉटम पट्टी. आता आपल्याला सलवारला बॉटम पट्टी ॲड करायची आहे.
आता सरळ बाजू घ्यायची आणि बॉटम पट्टी उलटी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारताना कॅनव्हास पट्टीवर शिलाई मारा, जेणेकरून ती परफेक्ट बसेल. कॅनव्हास पट्टीवर शिलाई जराशी कॅनव्हास पट्टीवर मारा, त्याच्यामुळे ती परफेक्ट बसते आणि सैल होत नाही. आता ह्याला प्रेस टिप म्हणजे दाब शिलाई मारायची आहे. दाब शिलाई मारताना दाब शिलाई अशा पद्धतीत मारा, जेणेकरून पट्टी ही तुमची वर येणार नाही, शिलाई फिनिशिंग खराब होणार नाही. ठीक आहे. आता ही आतल्या साईडनं घ्यायचं, असं उलटं करून आतल्या साईडनं म्हणजे उलट बाजूला, आणि उलट बाजूला फोल्ड करायची. उलट बाजूला फोल्ड केल्यावर जिथे आपण शिलाई मारली त्याचवर शिलाई परत एकदा मारून घ्यायची, जेणेकरून आपली ती फिट बसेल बॉटम पट्टी. अशा पद्धतीत फिट बसून घ्यायची आणि जो उरलेला कापड आहे तो कट करून टाकायचा. पुन्हा वरती शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन करू शकता 4 शिलाई मारून, पण मला नाही करायची. तसंच दुसऱ्या पायाला सुद्धा बॉटम पट्टी ॲड करायची, जशी मी पहिली दाखवली. सरळ भाग ठेवायचा सलवारचा आणि बॉटम पट्टी उलटी ठेवायची आणि उलट साईडनं आणि शिलाई मारायची. अर्धा इंच सोडून शिलाई मारायची, जेणेकरून निघणार नाही. ठीक आहे. हे बघा अशा पद्धती. आता परत त्याला दाब शिलाई मारायची. आता उलट्या साईडनं सरळ साईडनं आतमध्ये ढकलून उलट्या साईडनं आतमध्ये ढकलून ती सरळ बाजू करायची आणि शिलाई मारून घ्यायची. मी पहिलं तुम्हाला दाखवलं आहे, पहिली पायाची लावताना त्या पद्धतीत तुम्हाला आता दुसरीसुद्धा लावून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. ज्याप्रमाणे सिंपल नाव आहे त्या पद्धतीतच सिंपल सलवार आहे. शिवायलासुद्धा साधी सोप्या पद्धतीत सोप्या अगदी भाषेत सांगितलेलं आहे. तर तुम्ही मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा. आता इथं बॉटम मी 7 इंचाचा घेतला आहे. 7 अधिक 1 8 इंच बरोबर आहे. मग 7 इंचावर आपण फिटिंगची माप टाकायचं. 1 इंच आपली शिलाई मार्जिन राहते. आता पहिल्या बॉटमपासून फोल्ड करून पहिल्या बॉटमपासून दुसऱ्या बॉटमपर्यंत 1 इंच शिलाई मार्जिन पकडून यायचं आहे. एक इंच शिलाई मार्जिन द्यायची आणि फिटिंगची शिलाई आखून घ्यायची. एक इंचाने फिटिंगची शिलाई आखून घ्यायची. एका बॉटमपासून दुसऱ्या बॉटमपर्यंत शिलाई आखून घ्या. त्या पद्धतीत तुम्हाला म्हणजे सोप्या पद्धतीत तुम्हाला इथं सिंपल सलवार कशी शिवायची त्याचं कटिंग स्टिचिंग दोन्ही मी दाखवलं आहे अगदी सोप्या पद्धतीत. त्यामुळे तुम्ही मिस करू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करायचा नाही. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि खूप साऱ्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही मला पूर्ण सपोर्ट केलात तर मला आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तर अशा पद्धतीत आपली सलवार कंप्लीट झाली. बघा बॉटम कशा पद्धतीत स्टिच झालं आहे. दोन्ही बॉटम्स व्यवस्थित स्टिच झाले. आता ह्याला इस्त्री करून व्यवस्थित डमीला विअर करून तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण मी लाईव्ह तुम्हाला इथे दाखवत आहे. आता इथं पट्टी किती घ्यायची. आता जेवढी तुमची कमर घेर असेल त्याच्या तिप्पट तुम्हाला इथं पट्टी घ्यायची आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागे सांगितलं होतं लहान मुलांचा नेफा उंची किती घ्यायची. तर तिची जेवढा हिप घेर असेल त्याचा 6वा भाग करायचा आणि त्याच्यात ॲडिशनल 2 इंच मिक्स करायचं लहान मुलांसाठी आणि तेवढी पट्टी नेफा उंची घ्यायची असते लहान मुलांसाठी. ठीक आहे. आता मी माझं सांगितलं. आता इथं पट्टीचं सांगते. आता ही पट्टी जी आहे ती तुमची जेवढी कमर घेर असेल त्याच्या 3 पट घ्यायचं आणि पट्ट्या तयार करायच्या. अशा पद्धतीत माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.